नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमीच्या जागी शिलान्यास करताना पारिजातकाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं. पारिजातकाचं रोप त्या ठिकाणी लावलं आणि त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की पारिजातकाचंच झाड मोदींनी का लावलं. त्यामागच्या अनेक कारणांची चर्चा सुरू झाली. मित्रहो, जेव्हा याच्या खोलात जाऊन तपास केला तर अनेक रंजक माहिती समोर आली. त्यामुळे आज अशीच एक वेगळी माहिती पारिजातकाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर ठेवणार आहे. पारिजातकाच्या झाडाला महाभारताच्या काळापासूनचा संदर्भ आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदात या झाडाचं महत्त्व वेगळं आहे. अगदी कोविडच्या काळात म्हणजे या कोरोनाच्या काळात देखील पारिजातकाचा कसा उपयोग होतो हे देखील काही आयुर्वेदिक डॉक्टर सांगत आहेत. आणि त्यासोबतच या झाडाला असलेला एक खूप मोठा इतिहास देखील या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत. पारिजातकाच्या फुलाला शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावं आहेत. या फुलांना कोरल जास्मिन, नाईट जास्मिन या नावासोबतच रात्रीतून म्हणजे रात्रीच्या वेळी झाडापासून त्याची फुलं गळतात आणि पांढरी शुभ्र ती फुलं असतात म्हणून याला ट्री ऑफ सॉरो असंही नाव आहे. याचं शास्त्रीय नाव निकटसन आर्बोर ट्रिस्टिस असं आहे. पारिजातकाच्या फुलाला स्वर्गाचं फूल म्हणतात. सूर्यास्तानंतर आणि अगदी पहाटेच्या वेळी ही फुलं उमलतात आणि त्याच्या सुगंधानं सगळा परिसर बहरून जातो. आम्ही लहानपणी आमच्या मामाच्या घरी पारिजातकाचं झाड होतं आणि तिथं असे फुलं परडीभर गोळा करून आणायचं काम आम्ही करायचो. या फुलाला हरसिंगार असंही नाव आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पश्चिम बंगालमध्ये हरसिंगार हे राष्ट्रीय फूल आहे तिथलं. जगभरात या फुलाच्या 5 जाती आढळतात. आपण मराठी एक नाटक पाहिलं असेल, खूप जुनं नाटक आहे. त्या नाटकातलं एक पद आहे, बहरला पारिजातदारी फुले का पडती शेजारी. या मराठी नाटकातल्या गाण्याचा जन्म देखील या पारिजातकाच्या आख्यायिकेतून झालेला आहे. पुराण काळात एक असं सांगितलं जातं की पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं. हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यामध्ये वाद सुरू झाले. कृष्णाने ते झाड सत्यभामेच्या अंगणात अशा पद्धतीने लावलं की त्याची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडतील आणि त्याच्यातून या नाट्यगीताचाही जन्म झाला की बहरला पारिजातदारी फुले का पडती शेजारी. हा झाला पुराण काळाचा दाखला. पुराणातला विषय निघालाच आहे म्हणून त्याबद्दलची एक मान्यता आहे जी मी स्वतः पाहिली आहे, ती देखील सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये बाराबंकी जिल्ह्यात किंतूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी जगातलं सगळ्यात जुनं दुर्मिळ असं पारिजातकाचं झाड आहे. त्या झाडाचे फोटो मी काढले होते, ते तुम्हाला आता इथे बघायला मिळतील. या झाडाचा बुंधा तब्बल 10 मीटर रुंद आहे. म्हणजे त्याच्याभोवती फेरी मारायची तर एक माणूस या बाजूने एक माणूस त्या बाजूने गेला तर तो एकमेकाला दिसणार नाही, एवढा रुंद त्याचा बुंधा आहे. प्रचंड मोठं झाड आहे आणि जवळपास 24 फूट उंच असं झाड आहे ते. तिथल्या पुजाऱ्यांनी मला एक आख्यायिका सांगितली होती, ती मी रेकॉर्ड केली होती. आता प्रत्येक ठिकाणी असे पुजारी वेगवेगळ्या आख्यायिका सांगत असतात. ही आख्यायिका देखील आपण एक गंमत म्हणून ऐकायला काही हरकत नाही. ये पेड़ था नंदनवन में इंद्र के पास. बोले अर्जुन बोले माता जी आप थाली सजाइए और मैं पुष्प लेके आता हूँ. तो अर्जुन निकुल सहदेव श्री के भगवान ये लोग पहुँचे स्वर्ग से पहुँचे तो इंद्र से मांग किए कि पिताजी मेरे को पूजा करना है माता जी को और 1.25 लाख पुष्प चाहिए. बोले हम मृत्यु लोग में नहीं देंगे. इसी में आपस में युद्ध होने लगा. युद्ध होते होते अर्जुन ने मारा बाण, इंद्र को बेहोश कर दिया. इंद्र को बेहोश करने के बाद बाण मारा, बाण का निशान ये पीछे बना हुआ है. अभी मंदिर के पीछे जो है वो ये बाण का निशान है. इसकी जड़ पाताल तक है. 6 महीने ये हरा भरा रहेगा, 6 महीने सूखा रहेगा. इसका इंद्र का वरदान है कि इसमें न तो दूसरा कलम हो सकता है, न तो दूसरा एक कोई फल हो सकता है कि दूसरा पेड़ लग जाए. तो पुजारी जे सांगतो त्यातला एक संदर्भ असाही आहे की पांडवाची आई कुंती, तिच्या नावावरून या गावाचं नाव किंतूर असं पडलं. आधी ते नाव कुंती होतं. इथे असंख्य प्राचीन मंदिरं आहेत, त्याचे अवशेष आहेत आणि कुंतीनं या गावात स्थापलेल्या मंदिराच्या जवळ हे खास झाड आहे म्हणून त्याला पारिजात म्हणतात. या झाडाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अर्जुनानं हे झाड स्वर्गातून आणलं आणि कुंती त्याची फुलं शिवाला अर्पण करायची अशी एक आख्यायिका आहे. एक आख्यायिका अशीही आहे
की श्रीकृष्णाने आपल्या प्रिय राणी सत्यभामेसाठी हे झाड जेव्हा आणलं त्यावेळी ते झाड किती प्राचीन होतं वगैरे याचा हरिवंश पुराणात देखील उल्लेख आहे. आणि त्या हरिवंश पुराणात या झाडाला कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे. त्यात असं म्हणलं आहे की पारिजात एक प्रकारचा कल्पवृक्ष आहे, तो केवळ स्वर्गातच आढळतो आणि जो कोणी या झाडाखाली स्वतःची इच्छा पूर्ती करण्यासाठी इच्छा व्यक्त करतो त्याची इच्छा पूर्ण होते. धार्मिक आणि पुरातन साहित्यात आपल्याला कल्पवृक्षाचे अनेक संदर्भ सापडतात असंही त्यात उल्लेख आहे. आणि केवळ किंतूर बाराबंकीमध्ये जे झाड आहे अशा पद्धतीचं झाड जगात दुसरीकडे कुठे नाही आणि अशी आख्यायिका देखील जगात कुठे नाही. उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटची जर आपण वेबसाईट बघितली आणि त्यावर जर पारिजात असा शब्द टाकला तर तुम्हाला त्याच्यावरचं एक वेगळं महात्म्य उत्तर प्रदेश सरकारच्या वेबसाईटवर देखील वाचायला मिळेल. या सगळ्या आख्यायिका असल्या तरी देखील याचं एक आयुर्वेदिक महत्त्व वेगळंच आहे. आपल्या मुंबईमध्ये पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे. असंख्य दुर्मिळ झाडं त्या ठिकाणी आहेत. आणि त्या झाडाविषयी जेव्हा मी त्या पोद्दार कॉलेजचे डायरेक्टर आहेत डॉक्टर कोहली यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला एक असं सांगितलं की पोद्दारमध्ये साधारणपणे 1990च्या सुमारास पारिजातकाच्या झाडाचा उपयोग करून मलेरियाचे रुग्ण नीट केले गेले. त्याचे संदर्भ तिथे आहेत पण त्याचं पुढे किती संशोधन झालं काय याची काही फारशी माहिती तिथे नाही आहे. पण त्यावेळी मलेरिया झालेल्या रुग्णांना पारिजातकाच्या फुलाची पानं रोज सकाळी अनुषपोटी खायला दिली आणि त्याच्यातून त्यांचा मलेरिया दूर झाला अशी माहिती डॉक्टर कोहली देतात. ते असंही म्हणाले मला की मुलांच्या पोटात जंत झाले असतील किंवा वातविकार असेल किंवा महिलांच्या मासिक पाळीमध्ये जर अनियमितता असेल तर पारिजातकाचा वापर केला जातो. त्या प्रकारच्या आयुर्वेदात औषधं देखील आहेत. पुण्यामध्ये वृक्षसंवर्धिनी नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेचे प्रमुख आहेत SD महाजन. 87 वर्ष वयाचे आहेत. आजही झाडांविषयी प्रचंड प्रेम असलेली ही व्यक्ती आहे. देशी वृक्ष, आपले वृक्ष आणि विदेशी वृक्ष अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातही त्यांनी पारिजातकाचा उल्लेख केलेला आहे. मी जेव्हा महाजनजींना बोललो तेव्हा ते म्हणाले की मी अनेक पारिजातकाची झाडं बघितली पण त्यातलं एक निरीक्षण तुम्हाला गमतीशीर आहे ते मी सांगतो. आणि त्यांनी जे निरीक्षण सांगितलं ते असं होतं की पारिजातकाचं झाड तुम्ही कुठेही बघा ते तुम्हाला सरळ वाढलेलं दिसणार नाही. अशोकाचं झाड सरळ दिसतं, वडाचं झाड एका ठराविक उंचीवर सरळ जातं नंतर ते डेरेदार होतं. पण पारिजातकाचं झाड कुठेही तुम्हाला सरळ दिसत नाही, ते वाकडं वाकडंच झालेलं दिसतं. कदाचित ते हसत हसत मला असंही म्हणाले की याला सत्यभामेचा आणि रुक्मिणीचा ती जी काही कथा आहे पुराणातली त्याचाही संदर्भ असेल, कारण झाड लावलं एकाच्या दारात ते वाकडं वाढलं आणि फुलं दुसऱ्याच्या दारात पडली, तेव्हापासून कदाचित हे झाड वाकडं असेल. कोहलींचं म्हणणं असं आहे की हे झाड आधी काश्मीरमध्ये किंवा त्या वरच्या भागात देशाच्या सापडत होतं आणि नंतर या झाडाच्या बिया देशात सगळीकडे मिळायला लागल्या आणि आता हे देशात सगळ्या ठिकाणी हे झाड दिसतं. तुमच्या आमच्या अंगणात देखील हे झाड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या फुलाचं एक वैशिष्ट्य आहे पारिजातकाच्या की जाई जुई मोगरा याच्या मालिकेत पारिजातकाचा देखील उल्लेख होतो. जसं ते रामाला फूल वाहिलं जातं त्याच पद्धतीने ते विष्णूलाही फूल वाहिलं जातं, त्याच पद्धतीने गणपतीलाही हे पारिजातकाचं फूल वाहिलं जातं. आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे. आपण बघाल गणपतीच्या काळात देखील तुम्हाला पारिजातकाची फुलं गणपतीला वाहिलेली दिसतील. जसं मी म्हणालो की काश्मीर, उत्तराखंड, भूतान या भागात हे झाड वर्षानुवर्ष होतं आणि आता ते आपल्याकडे आलं. तसंच आता आयुर्वेदिक उपयोगाविषयी जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा आपल्याकडे नाडी परीक्षा करणारे फार कमी डॉक्टर आहेत. पुण्यात एक त्यातल्या डॉक्टर आहेत डॉक्टर शिल्पा थोरात. त्या नाडी परीक्षा करतात. त्यांना मी जेव्हा पारिजातकाच्या आयुर्वेदिक गुणधर्माविषयी विचारलं तेव्हा त्या काय म्हणाल्या ते आपण ऐकूया. कोविड-19च्या या साथीमध्ये विषाणूजन्य ज्वरामध्ये पारिजातकाच्या काढ्याचा खूप चांगला उपयोग होतो. हा काढा घरच्या घरी सहजतेने बनवला जाऊ शकतो. ताप मग कोणत्याही स्वरूपाचा असो, साधी कसकस, कणकण असो, दीर्घकालीन येणारा ज्वर असो किंवा त्याच्यानंतर येणारा विकनेस, या तापापासून खूप चांगली मुक्तता या पारिजातकाच्या काढ्याने मिळते. एका व्यक्तीसाठी जर हा काढा करायचा असेल तर 2 कप पाण्यामध्ये 7 ते 8 पारिजातकाची पानं, 5-6 तुळशीची पानं, 1 काळं मिरं, 1 मसाल्याचा वेलदोडा आणि छोटा दालचिनीचा तुकडा हे आटवून 2 कपाचं 1 कप शिल्लक ठेवावं आणि साधारण 3 दिवस संध्याकाळी असा काढा घ्यावा. यामुळे धातुगत ज्वर नाहीसा होतो आणि खूप चांगली भूक लागते, फ्रेश वाटतं रुग्णाला, असा आमचा अनुभव आहे. मित्रो, पारिजातकाचं फूल, पानं, बिया
इतकंच नाही तर त्या झाडाच्या सालीपासून देखील औषधं बनवली जातात आणि आयुर्वेदात त्याचा वापर होतो. यापासून बनवलेला काढा हा केवळ चविष्टच नाही तर शरीरात आरोग्यासाठी देखील अतिशय लाभकारक आहे. पारिजातकाच्या फुलाचा रस किंवा यापासून बनवलेल्या काढ्याचं नियमित सेवन केलं तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरोनाच्या काळात किती महत्त्वाचं आहे ते आपण ऐकलं. पोटामध्ये जंत होणं, केस गळती यासाठी देखील हा काढा उपयुक्त आहे. त्याशिवाय हा काढा जर नसेल तर पारिजातकाची साधी पानं नेहमीच्या चहामध्ये उकळून चहा घेतला तर तुमचा खोकला बरा होतो असंही आयुर्वेद सांगतं. चहामध्ये साखरेच्या ऐवजी मध घातला तर त्याचा आणखी फायदा होतो. पारिजातकाच्या पानांचा काढा सायटिका या दुखण्यामध्ये देखील फायदेशीर आहे असं आयुर्वेदातल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. मूळ व्याधीची जर तक्रार असेल पाईल्सची तर त्यासाठी पारिजातकाच्या बियाचं सेवन केलं तर ते फायद्याचं होतं असंही आयुर्वेद सांगतं. पण आयुर्वेदात ज्या पद्धतीने रिसर्च करणं, त्याचे पेपर तयार करणं आणि एक ते जगमान्यता त्या शास्त्राला मिळवून देणं असे प्रयोग आणि असे प्रकार फार अभावाने आढळतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीने याच्यावरचे उपाय सांगत राहतात. पारिजातकाची फुलं आणि पानं त्वचेला सौंदर्यकारक आहेत, ती लाभकारी समजली जातात. याच्या उपयोगाने त्वचा नितळ आणि चमकदार होते. दम्याचा विकार असल्यास पारिजातकाच्या खोडाच्या सालीचं जर चूर्ण घेतलं तर दम्याचा आजार देखील दूर होतो असंही सांगितलं जातं. एवढे सगळे गुणधर्म असणारं पारिजातकाचं झाड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यांनी रामजन्मभूमीचा शिलान्यास करताना राम मंदिराच्या कामाचा त्या ठिकाणी पारिजातकाचं झाड लावलं. अंगणात लावलेलं झाड तिथे ते रामाला किती मदतीचं होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे, पण आयुर्वेदात ह्याचं महत्त्व प्रचंड आहे आणि हे अनेक जण सातत्याने सांगत आहेत. एक आख्यायिका अशीही सांगितली जाते की 14 वर्षाच्या वनवासानंतर सीतेनी झाडावरून न तोडलेल्या फुलांची मागणी केली. आपोआप झाडापासून गळून पडलेली फुलं पाहिजेत अशी सीता म्हणाली आणि त्यावेळी सीतेला पारिजातकाची फुलं रामाने दिली आणि त्यामुळे सीतेला ही फुलं आवडतात म्हणून तिथे ते झाड लावलं गेलं असाही तर्क काही आध्यात्मिक क्षेत्रातले लोक सांगत आहेत. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी हे झाड तिथं लावलं असा त्यासाठी दाखला दिला जातो. मित्रहो, पारिजातकाने आज केवळ तुम्हाला आम्हाला जुन्या आठवणीच जाग्या केल्या असं नाही तर पारिजातकाचं झाड साहित्यात देखील अजरामर झालेलं आहे. म्हणजे दुर्गाबाई भागवतांनी दुपानी नावाचं एक पुस्तक लिहिलं. दुपानी म्हणजे 2 पानाच्या कथा त्या पुस्तकात आहेत. पारिजातकाचा जेव्हा विषय निघाला तेव्हा मला पुण्याच्या पुस्तक पेठेमधले माधव वैशंपायन आहेत, त्यांनी त्या पुस्तकाची 2 पानं पाठवली आणि त्याच्यात दुर्गाबाईंनी काय लिहिलं हेही त्यांनी सांगितलं. प्रख्यात कवी ग्रेस यांनी तर अप्रतिम लेख त्यांच्या मितवामध्ये पारिजातकावर लिहिलेला आहे. सत्यभामा आणि रुक्मिणीच्या नात्याविषयी त्यात त्यांनी खूप काही लिहिलं आहे. ग्रेस असं म्हणतात की एकीला फुलं मिळाली तर एकीला मुळं मिळाली आणि शेवटी दोघीही असंतुष्ट राहिल्या कारण प्राजक्त हे केवळ निमित्त होतं. आणि असं लिहिणारे ग्रेस पुढं लिहितात, मात्र कृष्णानं राधेसाठी असला वृक्ष कधीच आणला नसता. तिला कायमचं सोडून जातानाही त्याला स्वतःचं चिन्ह म्हणून काहीही देण्याची इच्छा झाली नाही. झाली असती तर मला फुलांनी तोलू मोलू बघतोयस काय असं म्हणून राधेनं स्वर्गीय प्राजक्ताचं फुलंही नाकारलं असतं. अशा पद्धतीचं ग्रेस जेव्हा लिहितात आणि मग ते पुढे असंही लिहितात की म्हणून अशा राधेसाठी माझ्या या 4 ओळी असं म्हणून ग्रेस पुढे लिहितात, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. मितवामधील हा भाग जेव्हा मला समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी यांनी वाचून दाखवला तो ऐकण्याचा एक वेगळा आनंद आहे. मित्रहो, कार्यक्रमाच्या शेवटी मी एक किस्सा सांगतो, पण आज जाता जाता किस्सा नाही सांगणार. साहित्याचाच विषय निघाला आहे तर ज्या गाण्यावर, ज्या कवितेवर आम्ही लहानाचे मोठे झालो, ज्या कवितेने आमच्या आयुष्यात आनंद दिला, पारिजातकाच्या फुलासारखं बहरलेपण दिलं, ती कविता म्हणजे मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली कविता. मंगेश पाडगावकरांनी प्राजक्ताच्या फुलावर एक बालगीत लिहिलं होतं. त्या बालगीतानी आज आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करू. ती कविता अशी होती, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. श्रीनिवास खळेंची कन्या आणि काही गायिका यांनी मिळून हे गाणं कोरसमध्ये गायलेलं यूट्यूबवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी,
कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. तुम्ही प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहून बघा आणि कोणाला तरी झाड हलवायला सांगा. ती जी फुलं अंगावर पडतात, तो जो फुलांचा स्पर्श होतो तो अलौकिक आहे, त्याला दुसरं कुठलाच शब्द नाही. दूर दूर हे सूर वाहती, दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आणि या फुलाच्या ज्या नारंगी ऑरेंज कलरच्या ज्या काड्या असतात, पांढरं फूल ऑरेंज कलरच्या काड्या, याचं इतकं महात्म्य आहे की या ऑरेंज काड्यांचा वापर हा रेशमाला रंगवण्यासाठी केला जातो. रेशीम जे असतं ते कशापासून लवकर रंग अब्सॉर्ब करत नाही, पण त्या प्राजक्ताच्या दांड्यांपासून जो रंग बनतो तोच रंग रेशमाला लागतो. हे देखील त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. फुलासारखे सर्व फुलारे, फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळूनी सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. ज्या मंगेश पाडगावकरांनी हे अजरामर गीत लिहिलं, अनेक पिढ्या या गाण्यावर पोचल्या, त्या गाण्यासह तुम्हाला या वीकेंडच्या लाख लाख शुभेच्छा.